सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। या काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून लाखो भाविक येत असतात। नवरात्रोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांसमवेत मंदिर आणि परिसराची पाहणी केली। यावेळी गुप्ता यांनी पोलीस यंत्रणेची सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रणाचं नियोजन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची असलेली सोय याची तपासणी केली। भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी पार्किंग व्यवस्था तसंच गर्दी कुठं आहे हे समजावं यासाठी प्रथमच AI टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार आहे। भाविकांनी संयम आणि शिस्त राखून सुरक्षितपणे दर्शन घेण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी केलंय। 21 तारीखपासून नवरात्र उत्सव साजरा होणार आहे आणि महालक्ष्मी मंदिरला मोठे प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात। बाहेरून, महाराष्ट्रामधून, पूर्ण देशामधून डेली जवळपास 1.25 लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि पंचमी असेल आणि अष्टमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात 2-3 लाखपर्यंत ते भाविक दर्शनासाठी येतात। डेली जे आहे पालखी मिरवणूक असतात संध्याकाळी, त्यांचे पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोकल कोल्हापूरचे भाविक असतील, बाहेरचे भाविक असतील, मोठ्या प्रमाणात पालखीच्या दर्शनासाठी सुद्धा येतात। तर त्या अनुषंगाने जे नियोजन आहे, पार्किंगचं नियोजन आहे, भाविकाचे त्यांना कसं आणखी सुविधा देता येईल, गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरीचं कुठलंही प्रकरण होऊ नये, महिला सुरक्षाचा विषय असेल, सगळे विषय अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीमने पाहणी केलेली आहे। यांच्यामध्ये यावर्षी आम्ही थोडा टेक्नॉलॉजीचा पण वापर, AIचा वापर, ट्रॅफिक असू द्या, कुठली ट्रॅफिक फुल आहे, कुठली पार्किंग फुल आहे, त्यांचा एक सिग्नल जाईल, दुसरे आमचे वेगवेगळे पॉईंट्सला ते माहिती पडेल। जे बाहेरून येणारी पब्लिक आहे, भाविक आहे, त्यांनासुद्धा ते माहिती QR कोडप्रमाणे देण्याचे प्रयत्न आहे की कुठे नियरेस्ट पार्किंगची स्पेस अवेलेबल आहे, एक तर ते, आणि दुसरा जे आतमध्ये कुठे गर्दी जास्त झाली, एक पर्टिक्युलर कन्सन्ट्रेशनच्या पुढे जर भाविकाची गर्दी गेली तर आम्हाला माहिती भेटतील, आम्ही ताबडतोब त्या जागावरती इंटरव्हीन करू शकतो, तिकडे जे आहे गर्दी कमी करू शकतो। असं वेगवेगळे उपक्रम जे आहे CCTVच्या माध्यमाने IITची टीम आहे, सगळा एक नियोजन आमच्यात चालू आहे। तर सगळे भाविकांना आवाहन करतो, विनंती करतो की थोडा आपली सुरक्षाची काळजी घेऊन। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह विभागाचे पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव कुमार झाडे, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।